ते आदरणीय खासदार माननीय श्री धैर्यशील मोहिते साहेबजी आणि त्यांच्या समवेत श्री अर्जुनसिंह मोहिते पाटील साहेब हेही विराजमान आहेत. तुमच्या दोघांचे या कुटुंबाच्या वतीने सहर्ष असं स्वागत आहे. राष्ट्रीय ॲग्रो केमिकल्सची कारकीर्द जवळपास 25 वर्षाची आहे आणि त्यांनी नेहमीच शेती उपयुक्त अशा प्रोडक्ट्सची उपलब्धी शेतकऱ्यांसाठी करून दिलेली आहे. त्याचसोबत त्यांची मागची पार्श्वभूमी पाहता 2001 साली त्यांची स्थापना झाली, 2025 साली राष्ट्रीय ॲग्रो केमिकल इंडस्ट्रीची स्थापना झाली आणि मागच्या वर्षी मृदू ऑर्गॅनिक फर्टिलायझरची स्थापना झालेली आहे. त्यांचे जवळपास 95 असे प्रोडक्ट्स आहेत. त्यात समावेश हा बायो पेस्टिसाइड्स आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर्सचा सुद्धा आहे. नक्कीच या कंपनीच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी नवनवीन असे प्रोडक्टची उपलब्धी होते, ज्याच्यामुळे शेतमाल जास्त उत्पन्न वाढावं याकरता ते फायद्याचं तर आहेच, पण सोबतच ह्या कंपनीने जे एखादा शेतकरी शेतीसोबत जर एखादा जोडधंदा करू पाहत असेल त्या व्यवसायाला बळ देण्याचं काम या कंपनीने केलेलं आहे. याकरता मी उपस्थित सगळ्याच डीलर्सला त्यांच्यासाठी एकदा खूप जोरात टाळ्या वाजवायला मी विनंती करत आहे. शेतकरी छोटा असो वा मोठा, त्यांनी नेहमीच सगळ्यांना सोबत नेऊनच वाटचाल केलेली आहे आणि खरंच हे कौतुकास्पद आहे. पुन्हा एकदा तुम्हा संपूर्ण कोरटकर कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन आहे. आणि आजच्या उत्तम अशा कार्यक्रमासाठी तुम्ही आमच्या दोघांचाही सहभाग आवर्जून नोंद करून घेतलात आणि आम्हाला इथे बोलवलं. खरंच खूप छान वाटलं, त्याबद्दल खूप खूप आभार आहे. खरं तर जेव्हा आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्ताभामा भरणे यांचं प्रतिनिधित्व करायची संधी लाभते तेव्हा खूप अभिमान वाटतो. मामांना खूप जवळून कार्य करताना पाहिलेलं आहे. मामांची जी सामान्य जनतेसाठी आणि सोबतच या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठीची जी तळमळ आहे ती अतिशय संवेदनशील आहे. आणि मोहिते साहेबांना मला आवर्जून एक उल्लेख करायचा आहे की मामांची जी हे संवेदनशीलते मागचं जे धोरण आहे त्यातून जे आम्हाला शिकायला आवर्जून असं मिळतं ते म्हणजे ज्या पावनभूमीत त्यांनी जन्म घेतला, जे लहानाचे मोठे झाले आणि इतका मोठा पदाचा पदभार सांभाळायला आज त्यांना संधी मिळालेली आहे. त्यातून त्यांचं काय आम्हाला असं शिकवण असतं, तुम्ही सामान्य जनतेसाठी गोरगरीब जनतेसाठी कार्यरत असलं पाहिजे. मामांचा आणि आचार विचार जेवढा जवळून पाहिला आहे आणि आत्मसात केलेला आहे त्यावरून आजच्या या मंचाचा मान राखता आणि उपस्थित शेतकऱ्यांचा उपस्थिती बघता एक खात्री बाळगतीये आणि आवर्जून बोलू इच्छिते की मामाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कोणाचे पाय जरी धरावे लागले तरी मामा हे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आवर्जून पाय धरून या शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी येत्या काळात नक्कीच पूर्ण करतील अशी ग्वाही मी आजच्या कार्यक्रमाच्या दरम्यान देऊ इच्छिते.